सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावात सलाम. देवाची स्तुती करतो की परमेश्वर देवाने आम्हाला दिवसभर सांभाळलं आणि परत ही संध्याकाळची वेळ आपल्या जीवनामध्ये देवाने आम्हाला दिलेली आहे, यासाठी की आम्ही त्याची स्तुती करावी, त्याची आराधना करावी. आणि प्रियानो, आम्ही आमच्या जीवनाच्या माध्यमातून त्या परमेश्वराचे गौरव करावं, यासाठी परमेश्वर देवाने ही वेळ आपल्या जीवनामध्ये दिलेली आहे. त्याबद्दल देवाचा आभार मानतो आणि देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आणि म्हणून या प्रियानो, या समयी आपण जे परमेश्वराचे सत्य आणि पवित्र वचन आहे त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि म्हणून आपण वचन आपण वाचन करणार आहोत. आजचा मननाचा शास्त्र भाग आपण काढू. पहिले योहानाचे पत्र, याचा दुसरा अध्याय आणि वचन 3 ते 5 आपण वाचन करू. पहिले योहानाचे पत्र याच्या दुसरा अध्याय, वचन 3 ते 5. या ठिकाणी देवाचे वचन आम्हाला याप्रमाणे म्हणतं की आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणास कळून येते की आपण त्याला ओळखतो. मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठाई सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई आहोत. देवबाप करो वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. या आपण 2 शब्दाची प्रार्थना करू. पवित्र पवित्र सर्व समर्थ सर्व शक्तिमान आमच्या जिवंत यहोवा पित्या, धन्यवाद देतो, स्तुती करीतो, मान सन्मान देवा या संध्याकाळच्या वेळी तुला देतो. देवा, तू आम्हाला दिवसभर सांभाळलं, दिवसभर तू आमची काळजी घेतली आणि ही संध्याकाळची वेळ आमच्या जीवनातून दिली, त्याबद्दल आभार मानतो. आणि म्हणून दे बाप्पा, या समय परमेश्वरा तुझे पवित्र वचन त्यावरती आम्ही मनन आणि चिंतन करत असताना तुझी कृपा दया तू आम्हाला पुरव. आणि विशेष परमेश्वर पित्या, तुझ्या पवित्र वचनातून बोलण्यास मला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. आणि आजचे वचन परमेश्वर पित्या आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादाचे कर. जे या ठिकाणी ऑफलाईनच्या माध्यमातून ऐकत आहे, जे प्रियजन परमेश्वर पित्या ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकत आहे, परमेश्वर सर्वांना तुझ्या हातामध्ये घे आणि आजचे वचन समजण्यास प्रत्येकाला समजबुद्धी तू पुरव प्रभू. सर्व काही देवा तुझ्या हाती सोपतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियानो, यावेळेस आपण देवाच्या वचनाचं वाचन केलेलं आहे आणि जे परमेश्वराचे वचन आपण वाचन केलं त्यामधून आपण मागील दिवसामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून आपण देवाचे वचन पाहत असताना 2 भाग आपण पाहिले आहेत की तारणाची खात्री असं आपण पाहिलेलं आहे. तर त्याला तोच विषय आपण पुढे घेऊन चालणार आहोत. आणि म्हणून काही गोष्टी आज देखील आपण त्याच विषयावरती आपण मनन करणार आहोत. आणि म्हणून मागील दिवसामध्ये आपण ज्या गोष्टी पाहिल्या ते मी थोडक्यामध्ये सांगतो आहे की तारणाची खात्री यामध्ये आपण काही गोष्टी पाहिल्या. तर पहिली गोष्ट आपण पाहिली होती, तारण पावलेला जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीची संगत जी असते ती जे तारण पावलेले लोक असतात किंवा जे परमेश्वराच्या वचनानुसार चालतात, परमेश्वराच्या योजनेनुसार चालतात, असल्या लोकांसंगती त्या व्यक्तीची बैठक किंवा त्याची संगती असते. दुसऱ्या काही गोष्टी आपण पाहिल्या होत्या, ती म्हणजे तारण पावलेली व्यक्ती ही प्रकाशामध्ये चालते, प्रकाशाची आवड धरते आणि प्रकाशित जीवन जगते. पुढची गोष्ट आपण पाहिली होती ती म्हणजे तारण पावलेली व्यक्ती ही आपले पाप कबूल करते आणि पाप कबूल करून ती सोडून देते. अशा काही गोष्टी आपण तारण पावलेल्या व्यक्तीचं जीवन काय आहे किंवा तारण पावलेल्या व्यक्तीची खात्री काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून आज देखील आपण देवाचे वचन पाहत असताना तारण पावलेली व्यक्ती ही कशी असते, तारण पावलेली व्यक्ती कोण आहे, काय आहे, त्याची खात्री काय आहे, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, आपण देवाचे वचन पाहत असताना जो शास्त्र भाग आपण वाचन केलेला आहे त्या शास्त्र भागानुसार तारण पावलेली व्यक्ती ही प्रियजनानो
देवाचं आज्ञा पालन करणारी असते. शास्त्र भाग आपण वाचला की आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणास कळून येते की आपण त्याला ओळखतो. म्हणजे तारण पावलेली व्यक्ती ही प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखते आणि तारण पावलेली व्यक्ती ही आज्ञा पालन करते. त्यावरून ते ओळखून येत असते की ही तारण पावलेली व्यक्ती आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, तारण पावलेली व्यक्ती ही प्रभू येशू ख्रिस्ताचं परमेश्वराच्या किंवा देवाचे वचन जे सांगतं त्यानुसार प्रियजनांनो, तारण पावलेली व्यक्ती देवाच्या आज्ञेचं पालन करते. आणि तारण पावलेल्या व्यक्तीला देवाच्या आज्ञा पालन करण्यात आनंद वाटतो प्रियजनांनो. कारण तारण पावलेली व्यक्ती तिने आपलं जीवन त्या प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्णपणे समर्पण केलेलं असतं. आणि म्हणून ज्या वेळेस तारण पावलेली व्यक्ती आज्ञा पालन करण्याची वेळ येते त्यावेळेस तारण पावलेल्या व्यक्तीला देवाच्या आज्ञा पालन करणं हे कठीण जात नाही, कठीण वाटत नाही. देवाच्या आज्ञा पालन करण्यास त्याला आनंद वाटतो. देवाच्या योजनेनुसार किंवा देवाच्या वचनानुसार चालण्यास त्या व्यक्तीला आनंद वाटतो. कारण काय, ती व्यक्ती तारण पावलेली आहे आणि त्या व्यक्तीने आपलं जीवन पूर्णपणे त्या प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलेलं असतं. आणि म्हणून त्या व्यक्तीला देवाच्या आज्ञा पालन करणं हे त्याला आवडतं. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं, चोरी करू नको. तर तो व्यक्ती चोरी करत नाही, करणारच नाही प्रियजनो, कारण तो आज्ञाधारक व्यक्ती असतो. देवाचे वचन म्हणतं की तू खोटं बोलू नकोस, ही देवाची आज्ञा आहे. आणि नक्कीच प्रियजनांनो, एक तारण पावलेली व्यक्ती कधीच खोटं बोलणार नाही. कारण काय, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वराचे भय आहे प्रथम तर. दुसरी गोष्ट, त्याने आपलं जीवन देवाला सोपलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट, देवाला सोपलेलं आहे म्हणजे ती तारण पावलेली आहे. आणि म्हणून ती जी व्यक्ती आहे ती खोटं बोलणार नाही. देवाचे वचन म्हणतं, लबाडी करू नको, लबाडी करणार नाही. आई वडिलांचा मान सन्मान कर, मान सन्मान करणारच. अशा ज्या घटना किंवा ज्या काही गोष्टी आज्ञेविषयी परमेश्वराचे वचन आम्हाला शिकवतं की तू याप्रमाणे वाग, तर नक्कीच प्रियजनांनो, ज्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे आणि ज्या व्यक्तीने खरोखर आपलं जीवन त्या प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलेलं आहे, तर नक्कीच प्रियजनांनो, ती जी व्यक्ती असणार ती व्यक्ती प्रियजनांनो त्याप्रमाणे चालते. कारण प्रथम त्या व्यक्तीने आपलं जीवन देवाला सोपलेलं आहे, म्हणून परमेश्वराचे भय आहे. आणि म्हणून म्हणून ती व्यक्ती त्याप्रमाणे चालते किंवा देवाच्या आज्ञेचं पालन करते. आणि म्हणून मी म्हटलं की देवाच्या आज्ञा पालन करण्यास त्या व्यक्तीला कठीण जात नाही, कारण तिने आपले जीवन हे देवाला समर्पित केलेलं असतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देखील योहानाच्या सुवर्तमानामध्ये आपण पाहतो, तर त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की ज्या वेळेस त्या वचनामध्ये पाहतो की जर असं म्हटलं आहे, योहानाचे सुवर्तमान याच्या 14वा अध्याय आणि वचन 15 मध्ये म्हटलं आहे की माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. वचन काय म्हणत आहे, माझ्यावर तुमची प्रीती असेल. कारण समर्पित व्यक्ती किंवा तारण पावलेली व्यक्ती ही परमेश्वरावरती प्रीती करते, प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रीती करते. आणि जर खरंच त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रीती करत आहे, तर वचन स्पष्ट म्हणत आहे, माझ्यावर तुमची प्रीती असेल तर काय म्हटलं आहे, तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आणि तारण पावलेली व्यक्ती ती प्रियजनांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेचं पालन हे करते. आणि आज्ञा पालन करत प्रियजनांनो ती व्यक्ती आपलं जीवन घालवते किंवा पुढे आपलं जीवन घेऊन चालतो. कारण त्या व्यक्तीला कठीण जात नाही देवाच्या आज्ञा पालन करण्यात प्रियानो. आणि म्हणून पहा प्रियानो, ज्या वेळेस परमेश्वराच्या आज्ञा पालन करतो एखादा व्यक्ती, जर परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करतो, तर प्रियजनांनो परमेश्वराच्या किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पालन केल्यामुळे प्रियानो तो व्यक्ती अद्भुत गोष्टी पाहत असतो. तो व्यक्ती अद्भुत गोष्टी पाहतो. उदाहरणासाठी आपण
योहानाच्या सुवर्तमानामध्येच पाहतो. योहानाचे सुवर्तमान याचा 5व्या अध्यायामध्ये एक घटना आपण त्या ठिकाणी पाहतो की एक व्यक्ती आहे. या शास्त्र भागामध्ये आपण पाहतो एक व्यक्ती आहे, त्याला 38 वर्ष झालेले आहे. तो दुखनाईत आहे आणि 38 वर्ष त्याने घालवलेले आहे एकाच जागेवरती आहे. त्या ठिकाणी काय म्हटलं आहे, बेथसदा तळ आहे. म्हणजे त्या ठिकाणी लोकांना आरोग्य प्राप्त होत आहे. त्या तळातलं पाणी हलवलं जात आहे, देवदूत येत आहे, पाणी हलवत आहे आणि जो कोणी त्या ठिकाणी प्रथम जात आहे त्याला आरोग्य प्राप्त होत आहे. आणि त्याच ठिकाणी 38 वर्ष आजारामध्ये ग्रस्त असलेला व्यक्ती त्या ठिकाणी आहे. 38 वर्षाच्या दुखणेकरी आपण म्हणतो. आणि त्या ठिकाणी तो 38 वर्षापर्यंत त्या ठिकाणी पडलेला आहे, परंतु आरोग्य काय त्याला प्राप्त झालेलं नाही. कारण तो काही गोष्टी त्या ठिकाणी सांगत आहे की मी जातो, त्या अगोदरच कोणीतरी त्या ठिकाणी जात आहे. त्याच ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पोहोचत आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यक्तीकडे पोहोचलेला आहे, तेव्हा पहा वचनामध्ये आम्ही पाहतो की जर आपण 8 वचन वाचलं, 8 आणि 9 वचन, तर असं म्हटलेलं आहे योहानाचे सुवर्तमान 5वा अध्याय 8 आणि 9 वचन. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यक्तीकडे गेलेला आहे तेव्हा काय म्हटलं आहे, येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लगेचच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. या ठिकाणी मला हे सांगायचं आहे, या वचनामध्ये एक आज्ञेचे पालन केलेलं आहे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने या व्यक्तीला सांगितलं की आपली बाज उचलून चालू लाग, उठ, आपली बाज उचलून चालू लाग. आणि त्यानुसार एका आज्ञा पालन केल्यामुळे प्रियानो त्यांनी आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य पाहिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं अद्भुत कार्य, चमत्कार या ठिकाणी त्याने आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे. म्हणजे आज्ञा पालन करणारा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचं, परमेश्वराचं अद्भुत कार्य तो पाहत असतो. आणि ते कार्य आपल्याला या एका अध्यायामध्ये किंवा एका घटनेमध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने या व्यक्तीला आज्ञा केली की आपली बाज उचलून चालू लाग, आणि त्यानुसार तो चालू लागलेला आहे. प्रियजनांनो, त्यानुसार जर एक तारण पावलेला व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं, परमेश्वराच्या आज्ञाचे पालन करतो, त्यावेळेस पहा तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य हे पाहत असतो. आणि म्हणून तारण पावलेला व्यक्ती कसा असतो, आज्ञेचं पालन करणारा असतो. आणि तो ओळखला जातो, कारण आपण वचन वाचलं, काय म्हटलं या ठिकाणी, आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणास कळून येते की आपण त्याला ओळखतो. म्हणजे आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो हे प्रियानो आपल्यालाच कळून येत असते, कारण आपलं तारण झालेलं आहे आणि म्हणून आपण आज्ञाचं पालन करत आहोत. दुसरी गोष्ट आपण पाहू, ही आहे एक तारण पावलेल्या व्यक्तीची खात्री की आज्ञा पालन करतो तो व्यक्ती, प्रियजन, त्या व्यक्तीचे तारण झालेलं आहे आणि खरंच आपलं जीवन त्या प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पण केलेलं आहे, म्हणून तो आज्ञाचं पालन करत आहे. ही आहे तारणाची खात्री. मग पुढची गोष्ट आपण पाहू तर प्रियानो, पहिले योहानाचे पत्र याचा 2रा अध्याय आणि 15 ते 17 या वचनामध्ये आपण पाहिलं. 2रा अध्याय आणि 15 ते 17 या वचनामध्ये आम्हाला असं पाहावयास मिळतं, जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची फुसारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहे. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. म्हणजे प्रियानो या ठिकाणी काय म्हटलं आहे, जगातल्या गोष्टीवरती प्रीती करत नाही. ज्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे आणि आपलं जीवन देवाला सोपलेलं आहे, तो व्यक्ती, प्रियजनांनो, जग आणि जगातल्या गोष्टीवरती प्रीती करत नाही, तर त्याची प्रीती जी असते ती, प्रियजनांनो, परमेश्वरावरती असते.
प्रभू येशू ख्रिस्तावरती असते. आणि म्हणून या ठिकाणी देवाचे वचन आम्हाला तेच म्हणतं की जगावर व जगातल्या गोष्टीवरती प्रीती करू नका. जगातल्या गोष्टीवरती प्रीती ही करू नका, कारण प्रियजनांनो, जग आणि जगातल्या गोष्टी या नाही तसं होणारी आहे. जग आणि जगातल्या गोष्टी या नाही तसं होणारी आहे. केवळ एकच गोष्ट आहे जी टिकून राहते, ती वर्षानुवर्ष सदैव टिकून राहते. ती केवळ एकच गोष्ट आहे, ती म्हणजे देवाचे वचन. आणि ज्या व्यक्तीचा तारण झालेला आहे, ज्या व्यक्तीचा उद्धार झालेला आहे, तो व्यक्ती प्रियजनांनो परमेश्वराला महत्व देतो, परमेश्वरावरती प्रीती करीतो आणि प्रियजनांनो तो महत्व देतो ते देवाच्या वचनाला. कारण सदैव टिकून राहणारी जी वस्तू आहे, जी गोष्ट आहे, ती म्हणजे प्रियजनांनो देवाचं वचन. आणि म्हणून प्रियजनांनो आम्हाला देवाच्या वचनावरती टिकून राहायचं आहे. देवाच्या वचनाचं मान सन्मान हा करायचा आहे. देवाच्या वचनाला महत्व हा आपल्या जीवनामध्ये द्यायचा आहे. कारण जग आणि जगातल्या गोष्टी किती प्रियानो आपण जगातल्या गोष्टी किती मिळवा, परंतु प्रियजनांनो एके दिवशी जगातल्या वस्तूंचा खात्मा हा होत असतो. जगातल्या गोष्टी या नष्ट होतात, परंतु देवाचे वचन असं म्हणतं, आकाश आणि पृथ्वी ही ढळतील, परंतु माझी वचने ही ढळणार नाही. परमेश्वराचे वचन हे स्थिर आहे आणि परमेश्वराचे वचन हे नेहमी प्रियानो आपल्याला आशीर्वादित करतं. आणि म्हणून तारण पावलेला व्यक्ती जगातल्या गोष्टीवरती प्रीती करत नाही, तर प्रियानो परमेश्वरावरती प्रीती करतो आणि परमेश्वराच्या वचनानुसार चालतो. पुढची एक गोष्ट आपण पाहू की तारण पावलेला व्यक्ती हा कसा असतो. तर प्रियजनांनो वचन 3रा अध्याय आणि 3रं वचन या ठिकाणी असं म्हटलं आहे, जो कोणी त्याच्या संबंधाने ही आशा बाळगतो, तो जसा तो शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध राखतो. तारण पावलेला व्यक्ती हा प्रियानो शुद्ध जीवन जगत असतो. शुद्ध जीवन याविषयी प्रियानो आपण पाहतो. शुद्धता किंवा शुद्ध जीवन हे परमेश्वराला आवडतं. परमेश्वर देवाला शुद्धता आवडते. आपल्या मनाची शुद्धता परमेश्वराला आवडते. आपल्या अंतःकरणाची शुद्धता ही परमेश्वराला आवडते. आपल्या जीवनाची शुद्धता ही परमेश्वराला आवडते. आणि म्हणून जर आपण पाहिलं तर वचन आपण स्तोत्र 24 जर आपण वाचन केलं तर 24व्या स्तोत्रामध्ये काय म्हटलेलं आहे, या ठिकाणी 24व स्तोत्र जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी देवाचे वचन याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करतं की शुद्धता ही किती महत्वाची आहे. काय म्हटलं या ठिकाणी, परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील, ज्याचे हात स्वच्छ आहे आणि ज्याचे मन शुद्ध आहे. मनाची शुद्धता ही परमेश्वराला आवडते आणि तो व्यक्ती परमेश्वराच्या डोंगरावरती चढेल, परमेश्वराच्या पवित्र स्थानावरती तो व्यक्ती जाईल. कोणता व्यक्ती? ज्याच्या मनाची शुद्धता आहे. या ठिकाणी तर बऱ्याच गोष्टी दाखवलेल्या आहे, परंतु एका गोष्टीवरती मी बोलत आहे, मनाची शुद्धता ही परमेश्वराला आवडते. दुसरी गोष्ट, परमेश्वर देवाला आपल्या अंतःकरणाची शुद्धता आवडते. ज्या व्यक्तीचा उद्धार झालेला आहे तो आपल्या मनाला शुद्ध ठेवतो, तो व्यक्ती आपल्या अंतःकरणाला शुद्ध ठेवतो. पुष्कळदा प्रियानो अनेक लोक समोर ज्या वेळेस आपण एकमेकांसमोर बोलतो त्यावेळेस समोरासमोर चांगले बोलतात, परंतु प्रियजनांनो पुष्कळसे लोक मनात प्रियानो कपट हे धरतात, मनात कपट धरून प्रियानो बोलत असतात. परंतु परमेश्वराचे वचन काय म्हणतं, आम्हाला मनाची शुद्धता राखणं किंवा मनाची शुद्धता ही परमेश्वराला आवडते. दुसरी गोष्ट, परमेश्वर देवाला आपल्या अंतःकरणाची शुद्धता आवडते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ना मत्तीच्या सुवर्तमानामध्ये की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहते. अंतःकरणाची शुद्धता ही परमेश्वराला आवडते. परंतु प्रियजनांनो ज्या वेळेस आम्ही यिर्मयाचे पुस्तक पाहतो त्या ठिकाणी काय म्हटलं आहे, 17 आणि 9 मध्ये काय म्हटलं आहे, हृदय सर्वात कपटी आहे. हृदयाविषयी त्या ठिकाणी म्हटलं आहे की हृदय हे सर्वात कपटी आहे. हे सर्व गोष्टी आपण पाहत असताना एक तारण पावलेल्या व्यक्तीकडे पाहू तर प्रियजनांनो तारण पावलेला व्यक्ती मनाची शुद्धता राखतो, तारण पावलेला व्यक्ती आपल्या अंतःकरणाची शुद्धता राखतो, तारण पावलेला व्यक्ती आपलं जीवन शुद्धतेने जगतो आणि ते शुद्ध जीवन
परमेश्वराला आवडतं आणि त्या शुद्ध जीवनाच्या द्वारे, शुद्ध अंतकरणाच्या द्वारे, शुद्ध मनाच्या द्वारे परमेश्वराचे गौरव होतो. म्हणून प्रियानो, आम्हाला स्वतःला हे तपासायचं आहे की माझा उद्धार झालेला आहे, तर काय मी या ज्या गोष्टी आहेत ते मी माझ्या जीवनामध्ये बाळगत आहेत काय? माझा उद्धार झालेला आहे, तारण झालेला आहे, तर काय मी या गोष्टीनुसार माझे जीवन मी जगत आहे का? प्रियानो, हे आम्हाला तपासणं गरजेचं आहे. जर प्रियजनांनो, आमच्या जीवनामध्ये या गोष्टी नसेल, तर कुठेतरी आम्ही कमी पडत आहोत. उद्धार झालेला आहे, परंतु आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत त्या ख्रिस्ताचा मागे चालण्यात, त्या ख्रिस्ताच्या इच्छेनुसार चालण्यात, त्या परमेश्वराच्या योजनेनुसार चालण्यास. आणि म्हणून प्रियानो, आज या समयी आपण स्वतःला तपासू, स्वतःच्या अंतकरणाला तपासू की कुठपर्यंत मी परमेश्वराच्या योजनेनुसार आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार मी चालत आहे. आणि म्हणून प्रियानो, आज हे तारणाची खात्री या विषयावरती आपण इथपर्यंत मनन केलेलं आहे. तर प्रियजनांनो, हे वचन आपण ध्यानीमध्ये ठेवू आणि त्यानुसार प्रियानो आपण चालू. नक्कीच परमेश्वर देव आम्हाला आशीर्वादित करेल. देवबाप करो आजच्या वचनाद्वारे आशीर्वाद देऊ. धन्यवाद.